सध्या एक गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का? जगात कुठेही युद्ध सुरू झालं की त्याचा परिणाम फक्त त्या देशावर होत नाही, तर संपूर्ण जगावर होतो. आणि सध्या असंच काहीसं वातावरण तयार झालं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक देश आणि तज्ञही जागतिक शांततेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. अशाच वेळी इराणकडून एक मोठं वक्तव्य समोर आलंय. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी युद्ध थांबवण्याबाबत भूमिका मांडली आहे. मात्र त्यांनी अमेरिकेसमोर 3 स्पष्ट अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य झाल्या तरच युद्धविराम होऊ शकतो असं इराणने सांगितलं आहे. इराणच्या मते हा संघर्ष फक्त एका देशापुरता मर्यादित राहत नाही, यामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर होतो. त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे असं इराणचं म्हणणं आहे. या संदर्भात राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली आणि 3 मुख्य मागण्या केल्या आहेत. पहिली अट म्हणजे कायमस्वरूपी युद्धविराम. इराणचं म्हणणं आहे की गाझा, लेबनॉन आणि आसपासच्या भागात तात्काळ आणि कायमस्वरूपी युद्धविराम लागू करावा. या भागात बराच काळ तणावाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. इराणच्या मते जर खरंच शांतता हवी असेल तर सर्वप्रथम पूर्ण युद्धविराम आवश्यक आहे. दुसरी अट म्हणजे आक्रमक कारवायांवर बंदी. इराणने स्पष्टपणे सांगितलं आहे की अमेरिका आणि इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या सर्व लष्करी कारवाया थांबवाव्यात, कारण हे हल्ले सुरू राहिले तर तणाव आणखीन वाढू शकतो आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे आंतरराष्ट्रीय हमी. इराणचं म्हणणं आहे की भविष्यात त्यांच्या देशावर पुन्हा कोणतंही लष्करी आक्रमण होणार नाही याची ठोस आणि लिखित हमी दिली जावी. म्हणजे केवळ आश्वासन नाही तर अधिकृत आंतरराष्ट्रीय हमी असावी अशी त्यांची मागणी आहे. आता प्रश्न असा पडतो की हा संघर्ष सुरू कसा झाला? या तणावाची सुरुवात 28 फेब्रुवारी 2026 रोजी झाली. एका मोठ्या लष्करी कारवाईनंतर झाली. त्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर प्रिव्हेंटिव्ह स्ट्राईक केल्याचं सांगितलं गेलं. म्हणजे संभाव्य धोका टाळण्यासाठी आधीच हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. पण या कारवाईनंतर परिस्थिती आणखीन बिघडली. या हल्ल्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. इराणकडून इस्रायलच्या अनेक शहरांवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्यात आले. इतकंच नाही तर इराक आणि जॉर्डन मधील अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या हा संघर्ष दुसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे. अनेक देश या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण हा संघर्ष वाढला तर त्याचा परिणाम केवळ मध्य पूर्वेपुरता मर्यादित राहणार नाही. याचं एक मोठं कारण म्हणजे तेल व्यापार. जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक मध्य पूर्वेतील काही महत्त्वाच्या समुद्री मार्गांमधून होते. यामध्ये हार्मुझची सामुद्रधुनी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर तेलाची वाहतूक होते. पण सध्या या भागात लष्करी हालचाली वाढल्या आहेत. काही ठिकाणी समुद्रात माइन्स टाकण्याच्या बातम्याही समोर येत आहेत. त्यामुळे तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांना धोका निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जाते. जर या मार्गावर परिणाम झाला तर त्याचा थेट परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होऊ शकतो आणि त्याचा अर्थ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. कारण कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला तर जागतिक बाजारात दर वाढतात. म्हणूनच या संघर्षाकडे केवळ राजकीय किंवा लष्करी दृष्टिकोनातून नाही तर आर्थिक दृष्टिकोनातूनही पाहिलं जात आहे. अनेक तज्ञांचं म्हणणं आहे की हा तणाव कमी झाला नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो. कारण ऊर्जा दर वाढले तर त्याचा परिणाम वाहतूक, उद्योग, उत्पादन आणि शेवटी सामान्य नागरिकांच्या खर्चावर होतो. म्हणूनच सध्या अनेक देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र इराणने ठेवलेल्या 3 अटी मान्य केल्या जातील का आणि त्यानंतर खरंच युद्धविराम होईल का हा मोठा प्रश्न आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे, पण जर दोन्ही बाजूंनी संवादाचा मार्ग स्वीकारला तर संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे. कारण युद्धाचा परिणाम शेवटी सर्वांवरच होतो आणि त्यामुळे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष या घडामोडीकडे लागलं आहे. दरम्यान तुम्हाला या विषयावरती काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.